हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त सकाळी सकाळी आज थोडीशी लवकर फ्रेश झाले कारण आज माझ्या चुलत भावाचं जागरण आहे आणि त्यांच्या घरी सकाळी सुवासिनींचा कार्यक्रम आहे. तर मी तर काय सुवासिनी वगैरे नाही हे जाणार आहे जेवायला, पण मग आम्ही पाहुणे आहे तर आम्हाला पण बोलवलं आहे जेवण्यासाठी. कसं आहे पाहुणे असल्यावर मग बोलवतं. तर मम्मी तर तिकडंच गेली स्वयंपाकाला. आमच्या सगळ्याच्या आंटी वगैरे त्या पण सगळ्या आहे. तर मम्मी पण तिकडंच गेली आहे. आता थोड्या वेळाने मी पण जेवायला जाणार आहे. तर आज आमच्या घरी माझ्या दादाचे सासूबाईन त्या येत आहे. तर आज खूप सारे पाहुणे येणार आहे बाईला भेटायला पण. तर चला आज दिवसभर मी किती ब्लॉग शूट करू शकते माहीत नाही, कारण आज पाहुणेच पाहुणे राहणार आहे. तर बघू अजून काय काय होतं काय काय नाही दिवसभरात. हे बा इकडं मम्मी भजे काढते, आंटी पोळ्या करते, भजे टेस्ट करते या नका झालं आमचं. तर आत्ताच मस्तपैकी जेवण झालं. आता बाकीच्या काही माझ्या आंटीन त्या जेवायच्या राहिलेल्या आहे. तर त्यांना जेवायचे तर त्यांना पण वाढायला जाते. घरी आले होते, म्हटलं पाहुणे आले का काय पाहुणे हो, पण नाही आले तर म्हटलं आता परत जाते आणि त्यांना पण वाढू लागते. चला मी चालले पोयगावला कारण मला हेअरकट करायचं आहे आणि मम्मीला पण काही छोटी मोठी अजून शॉपिंग करायची, कारण आज आमच्या घरी पाहुणे येते तर त्यांच्यासाठीच थोडीशी शॉपिंग करायची आहे. तर चला हेअरकट करते, बघते आता आहे की नाही ती पार्लरवाली, कारण मी तर अजून गेले नाही त्यांच्याकडं, पण मग बघते आहे की नाही त्या. तर गाईस मी केस कापले आणि खूप छोटे केले. आता चला केस वगैरे कापून झाले. यावेळेस लई छोटे केस केले मी, पण काही नाही माझे केस वाढून जाते त्यामुळं. आता पण लई गरम होतं त्यामुळं म्हटलं जरा जास्तच कमी करू. तर आत्ताच सगळे पाहुणे गेले. आज माझी वहिनी आणि त्यांच्या मम्मी त्या आल्या होत्या, तर त्या पण आत्ताच गेल्या. आणि आज जागरण असल्यामुळं भरपूर पाहुणे चालू आहे. आता आजीचं पण डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे आणि आज माझ्या भावाचं जागरण आहे, तर त्यामुळं सगळे पाहुणेच पाहुणे आज दिवसभर. तर आता मस्त फ्रेश होते आणि नंतर गावात ड्युट्या असतात जागरणाच्या, तर तिकडं जायचं असतं. आता कपडे वगैरे चेंज करते, बघू जाते की नाही अजून. हां हां जर गेले तर तुम्हाला पण दाखवलं की आमचं गाव कसं आहे, आमच्या गावातली मंदिरं कशी आहे, नक्कीच दाखवलं. तर गाईस माझे केस कसे दिसते सांगा. मी लई छोटे गेले, म्हणजे मागं मला बांधता वगैरे येते, पण स्टेप विथ लेअर कट केले नाही ना जरा ते पुढचे तर थोडे जास्त छोटे असणार आहे. पण चांगलं वाटतं यार, हलकं हलकं वाटतंय. नाही तर मला तर केस कापायचे म्हणलं की टेन्शन यायचं, पण काय होतं ना आता उन्हाळा आहे आणि मी केस मोकळेच सोडते त्यामुळे इतकं गरम होतं आणि माझे केस पटकन एकदम फ्रीझी पण होते आणि खालून जास्त असे खराब होऊन जाते लगेच. मी आत्ता दिवाळीलाच कट केले होते, जेव्हा मी यू कट केला होता. मला त्याच्यापेक्षा जास्त आत्ता जास्त आवडते आणि असे मोकळे पण सोडता येते. मोकळे तर मी सोडणार नाही, पण मग असं जास्त विचारायचं वगैरे टेन्शन नाही त्यामुळं. पण कसे वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. माझा हेअरकट तुम्हाला आवडलं की नाही आणि माझा ड्रेस कसा दिसतोय कमेंट करून सांगा. हे बघा आत्ताच घेतलेलं आहे मी, तुम्ही कुर्ती शॉपिंगच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. हे बघा एवढ्या पण चालल्या आता ड्युट्यांना. आम्हाला पण जायचं आहे, पण अजून थोडं मागे आहे आम्ही, सगळ्यांच्या लेट जाणार आहे. या बाई याचं कावाचं चालू आहे, तू ब्लॉग कधी चालू करणार आहे, ब्लॉग कधी चालू करणार आहे. हे बघा अशा ड्युट्या वगैरे घेऊन राहते आणि सगळ्या देवांचे दर्शन घ्यायचे. हे आहे जागरणाचे मानकरी. आणि याला नारळ फोडायचं आहे पण ते काही फुटत नाही. जे ब्लॉग मध्ये यायला जास्त इंटरेस्टेड आहे त्यांना घ्या. हे बघा हे आमच्या गावचं साईबाबांचं मंदिर आहे. अजूनपर्यंत तर या मंदिरात आलेले नाही पण बघा हे आमचं बिरोबा मंदिर आहे. आम्ही ते काय मध्ये दर्शनाला जात नाही, कारण एवढी गर्दी मध्ये जायचं बाहेर यायचं त्याच्यापेक्षा आम्ही बाहेरच उभं राहतो, बाहेरूनच दर्शन करतो, बाहेरूनच जातो. का गं काजल दीदी
त्याला आता लास्ट मंदिर होतं. आता सगळे देवांचे दर्शन झाले. आता घरी जाऊन जेवण करायचं. तर आत्ता चालू आहे आम्ही गावातून सगळ्या देवांचे दर्शन घेऊन. आणि म्हणजे माझ्या लग्नानंतर मी आता पहिल्यांदाच गेले, कारण लग्नाच्या वेळेस सगळ्या गावात देवदर्शन करते ना. तर त्याच्यानंतर आत्ता पहिल्यांदाच परत गेले. तर गावात भरपूर सगळे चेंजेस झालेले. सगळे मंदिरं वगैरे काही नवीन झाले. साईबाबाचं लय मस्त मंदिर झाले. तर बराच काही चेंज झालेलं आहे. मस्त वाटलं. पण आमच्या गावात इतके देव आहे ना, फिरायला म्हणजे इतकं थकून जातं ना की बस.